नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. मी एक जो फॉर्म्युला सांगितला होता, एक व्हिडिओ बनला होता. तुरीला कोणत्याही बियाणाला लावून जर तूर आपण पेरली तर तूर अजिबात डुकरं खात नाही. हे मी आपणास प्रत्यक्षरित्या दाखवू इच्छितो. माझ्या शेजारी शेतामध्ये असलेले श्री अरुण तिडके, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती, हे माझ्या शेताच्या शेजारी असलेले शेतकरी सेवानिवृत्त न्यायालयामध्ये यांनी सेवा भूषवली आणि ते सेवानिवृत्त झाले. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारची शेती करत आहे. आणि माझ्या मार्गदर्शनाखाली यांची तुरीचं पीक, जे सर्व शेती माझ्याच मार्गदर्शनाखाली मी करत असते. आणि मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनत आहे. शेतकरी मित्रांनो, हे 5 एकरावरील शेत, सातरगाव ते एरणगाव रोडवर असलेलं शेत, यांनी मी आणि अरुण पाटील यांनी दोघांनी पण तूर लावली. आणि एका दिवशी तूर लावली. यांच्या शेतामध्ये पूर्णपणे यांनी 137 नंबरची तूर अर्ली व्हेरायटी लावली. आज 24 डिसेंबर 2025 रोजी यांनी हे तूर सोंगलेली आहे. म्हणजे 4-5 दिवसावर सोंगलेली आहे, ते कापलेले आहे. आणि यांनी हे पूर्ण शेत मी दाखवत आहे. पूर्णपणे 137 नंबरची तूर लावली होती. पाहू शकता, पूर्णपणे शेत लावलं होतं. पण काय झालं, त्यांना पूर्णपणे ती तूर डुकरांनी पूर्णपणे खाऊन टाकली होती. आणि परत त्यांनी मग दुसरी व्हेरायटी लावली त्या शेतामध्ये. आता मधामध्ये जसं दाखवत आहे, अशा प्रकारे मधामध्ये ते सुटलेली हे डुकराच्या तावडीतून हे जे तूर त्यांनी आता सोंगलेली आहे, हे कापलेले आहे. आणि यांनी मग परत दुसरी तूर लावलेली आहे. त्याच्यानंतर मी यांना जे एक माझा औषध दिलं होतं बियाण्याला लावण्यासाठी, त्यांनी मग ते लावून परत तूर लावली. आणि एक पण झाड खाल्लं नाही. ते आपणास दाखवता इच्छितो हे व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पाहू शकता, हे मधामध्ये जे झाडं सुटले आहे, त्याला वाढलेले आहे. आणि दुसरी तुरीला जे व्हेरायटी, मग त्यांनी तेच लावायला पाहिजे होते, पण त्यांनी ती व्हेरायटी न लावता दुसरी व्हेरायटी लावली. आपण पाहू शकता कशा प्रकारचं तोंडावरची तूर आलेली आहे. आणि अशा प्रकारचं हे पूर्ण शेत. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे अरुण तिडके यांच्या शेतामध्ये सौर यांची पराठी पण साईडला पराठी होती. आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं, सुरुवातीला लावली तेव्हापासून या शेताला पूर्णपणे सौर ऊर्जेचा करंट पण होता. हे पाहू शकतो. हे बघा, रोट्टं असलेलं शेत आणि सौर ऊर्जेचा करंट या शेतामध्ये पूर्णपणे आहे. आणि पूर्णपणे ही तूर लावली, पूर्णपणे 100% डुकरांनी खाल्लेली होती. आणि सुरुवातीला माझी तूर एक दाणा पण खाल्ला नाही. आणि अशातच त्यांनी मग खाल्ल्यावर माझ्याजवळचं औषध दिलं आणि बियाण्याला लावून मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तूर लावली. आणि अशा प्रकारची तूर यांची सद्यस्थितीमध्ये आहे. जर सुरुवातीला जर लावलं असतं तर या तुरीची एक पण झाड मी खाऊ दिलं नसतं, हे मी दाव्याने सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, पाहू शकता, म्हणजे या 5 एकरामध्ये फक्त जास्तीत जास्त 10-15 पेंड्या एवढी तूर बाकी राहिलेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही, कोणाला जर खोटं वाटत असेल तर प्रत्यक्षरित्या एरणगाव सातरगाव रोडवर हे वसलेलं शेत श्री अरुण तिडके यांच्याशी संपर्क साधून आपण पाहू शकता हे माझा. आणि परत हे लावलेली तूर त्यांची, हे पाहू शकता, एक पण दाणा खाऊ दिला नाही. आणि विशेष म्हणजे ह्या शेताला सौर ऊर्जेचा करंट असताना पण तूर खाल्ली. पण गावागाड्यामध्ये गावातल्या काही प्रयोग करते, त्यांच्यावर काही विश्वास नसते लोकांचा, याच्यातला हा एक प्रकार आहे. आणि खाल्ल्यावर, तेव्हा माझी खाल्ली नाही, तेव्हा त्यांना अनुभव आला की हे औषध एक नंबरचं आहे. आणि पाहू शकता, त्यांचं हे सौर ऊर्जा करंट असतानासुद्धा तूर लोकांनी खाल्ली. आणि मग परत लावलेली हे तूर अशा प्रकारची माझ्या मार्गदर्शनाखाली हे तूर बहरलेली आहे, फुलावस्थेचं आहे. पण त्यांनी परत दुसरं व्हेरायटी लावली, त्याच्यामुळे हे तूर हिरवी आहे. अशा प्रकारचा हा माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की मी दिलेलं औषध 100% सक्रिय कार्य करते, हे यावरून मी सांगू इच्छितो. प्रत्यक्ष गोष्ट थेट शेतशिवारातून हा सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्यक्ष गोष्ट लाईव्ह मी सांगत असतो शेतकऱ्यांच्या शेतातून. आणि हा डुकरावरील माझा यशस्वी प्रयोग पाहू शकता.
5 एकरामध्ये फक्त 5 ते 10 पेंड्याचीच तूर ठेवली होती आणि परत दुसरी तूर लावलेली ती हिरवीगतच आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.